शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या एल निनोच्या अंदाजामुळे यावर्षी सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीत हायटेक मका 5106 तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे, कारण हे एक मध्यम कालावधीचे वाण आहे जे परिपक्व होण्यास कमी वेळ घेते। याचा फायदा उशिरा पेरणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो, तसेच लवकर पेरणी करण्याची योजना आखणाऱ्या शेतकऱ्यांनाही लवकर काढणीचा लाभ मिळू शकतो। हायटेक मका 5106 100 दिवसात परिपक्व होतो। नमस्कार, SK9 येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहतो आपण महावितरणच्या भोंगळ कारभारासंदर्भात। वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा चिचोंडी सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून दिला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील चिचोंडी, पारेगाव, रायते, बादापूर, निमगाव मड या गावांमध्ये गेल्या 5 ते 6 दिवसांपासून रात्रीच्या वेळी महावितरणकडून अघोषित भारनियमन केले जात आहे। परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून चोऱ्या देखील होत आहे। अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांमध्ये वयोवृद्ध, आजारी माणसं असून विविध रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत। अशा परिस्थितीत रात्रीचं हे भारनियमन त्या रुग्णांच्या व सर्वसामान्यांच्या जीवावर उठत असून या संदर्भात महावितरणनी ठोस पावलं उचलावी अशी मागणी होत आहे। या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात फोन केल्यानंतर तेथील संबंधित ऑपरेटर, वायरमन, अधिकारी हे रात्रीच्या वेळेस फोन उचलत नाही, तसेच दिवसा देखील फोन उचलत नाही, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या आहे। दरम्यान चिचोंडी सबस्टेशन परिसरावर धडक मोर्चा काढून 2 दिवसात विजेची समस्या सुटली नाही तर चिचोंडी सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा देखील या प्रसंगी देण्यात आला। या प्रसंगी पारेगावतील ग्रामस्थ तथा पत्रकार सुदर्शन खिल्लारे, पत्रकार प्रमोद पाटील, संतोष लवडे, यश जगताप, प्रमोद भुटेकर, सुरेश बापू मडवे, अशोक मडवे, भूषण खराटे, बाळा नवघरे, योगेश शिंदे, प्रवीण राजगुरू, ऋषिकेश शेळके, इरफान शहा, कविता मडवई, शीला भोरकडे, मनीषा पवार, ज्योती राजगुरू, सुवर्णा राजगुरू आदींसह पंचक्रोशीतील महिला व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला। ग्रामस्थ येथे लोड शेडिंग बाबत होणाऱ्या त्रासामुळे त्रस्त होऊन इथे सगळे महिला पुरुष सगळे जमलेले आहोत। इथं असा विषय आहे, संध्याकाळी 7:30 ते 11:30 वाजेपर्यंत जो लोड शेडिंगचा टाइम दिलेला आहे त्या वेळेत मुलांच्या शिक्षणाचा वेळ आहे, अभ्यासाचा वेळ आहे, त्याच्यानंतर महिलांचा स्वयंपाकाचा वेळ आहे, बाकी इतर सर्व काम आवरण्याचा, जे गाय गुरांवाले असतील त्यांचा गाई धुवण्याचा सगळ्या प्रकारचा वेळ आहे। तर त्या वेळेला जी लाईट बंद करता तो लोड शेडिंगचा टाइम दिवसा घेण्यात यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। आम्ही चिचोंडी सबस्टेशनच्या अंतर्गत आम्ही 10-15 गावं येतात, तर त्याच्यामध्ये दररोज संध्याकाळी गेल्या 8 दिवसापासून दररोज सायंकाळी 7:30 ते 11-12 पर्यंत लाईट बंद असते। तर आमची MSE विभागाला एकच विनंती आहे की तुम्ही जो लोड शेडिंगचा जो टाइम केलेला आहे संध्याकाळचा तो त्वरित बंद करून तो तुम्ही दिवसा ठेवू शकता, कारण आमच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असतो, शेतकऱ्यांचे कामं असतात, मुलांच्या अभ्यासाचा वेळ असतो आणि महिलांचा स्वयंपाकाचा वेळ असल्याने या वेळेमध्ये तो जो लोड शेडिंग ठेवला आहे तो लोड शेडिंग बंद करावं। आज या ठिकाणी जवळजवळ 14-15 गावातील नागरिक, शेतकरी, महिला या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या साहेबांपर्यंत पोहोचतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि गेल्या 2 दिवसामध्ये जर समजा हा निर्णय त्यांनी पूर्ववत लोड शेडिंग बंद नाही केली तर आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करून येथील कार्यालयाला टाळे ठोकू असं आम्ही ग्रामस्थांनी या ठिकाणी जाहीर करतो। आमची अडचण एवढीच आहे का आम्हाला संध्याकाळी लाईट पाहिजे, कारण की आम्हाला 4 वेळा बाहेर मध्ये आत यावं लागतं, इचू काटे फिरत पाय पडला असता माझ्यावाला एक दिवस त्याच्यावर लाईट नसल्यामुळे, त्याच्यामुळे आम्हाला लाईट पाहिजे तो असं। तुम्ही आज काय करत आले? आम्ही रोजगार हमीच काम करतोय। मोर्चा घेऊन आले? हो, तर आम्हाला लाईट पाहिजे। वाटलं असं तुम्ही दिवसा 1 तास वाढवा, बंद करा। अभ्यास, स्वयंपाक, भांडे वगैरे धुवायचे राहता, लाईट नसती, अंधाराचं बाहेर जाता येत नाही आम्हाला अंधारामुळे, रोजच लाईट नाही राहत। काय मागणी आता? लाईट म्हणजे वेळेवर लाईट पाहिजे आम्हाला। गेल्या 2-4 दिवसापासून जवळ 8 दिवसापासून निमगाव मड आणि परिसरामध्ये चिचोंडी सबस्टेशन अंतर्गत जेवढे गाव येतील त्या ठिकाणी लाईटचे बरेच प्रॉब्लेम झाले। रात्री आमच्या तिथं बिबट्याचं वातावरण आहे, लोक रात्रभर झोपा नाही आम्हाला अक्षरशः। आणि गेल्या 8 दिवसापासून जे लाईटचा जो लपंडाव चालू आहे विजेचा, तर याची तात्काळ या सबस्टेशनने दखल घ्यावी आणि त्वरित लाईट म्हणजे व्यवस्थित सुरळीत वीज पुरवठा चालू करावा। जर झाला नाही तर अन्यथा आम्ही दुसरा मार्ग या ठिकाणी अवलंबणार आहे। महाराष्ट्रातले जवळ, कारण मी एक शेतकरी, मी काही कुठे साहेब नाही नोटावर सहाय्य करायला जाणारा, मी रोज वावरात काम पाहतो, मी सगळं काम। आता आपण जे निवडणूक कशासाठी दिली? नाही ते तर दिलं, नाही ते तर सांगतो त्रास होता शॉर्टकट। हा, तर लोड शेडिंगचा जो त्रास आहे लोक हा टायमिंग चेंज करायचा, फक्त टायमिंग चेंज व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।
काय आणि निवेदन तर दिलं, पण माझं ऐकत आहे का तुम्ही? ही जी पहिली जी लाईट होती ना 4 दिवसाची, रात्रीची आणि दिवसाची, ती सुद्धा यांनी चालू करावं असं आमचं म्हणणं आहे. हा, नेत्यांना घ्या. आज चिचोंडी बुद्रुक येथे स्थापन झालेल्या महावितरण सबस्टेशनमध्ये आज पंचक्रोशीतील आणि त्याच्याशी संलग्न असलेले सर्व ग्रामस्थ, सर्व गावातील ग्रामस्थ इथे आलेले आहेत. सर्व फिडरचा एकच प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर सर्व महिला आणि पुरुषांमध्ये हा सबस्टेशनचा एल्गार मोर्चा शेतकरीच्या नियोजनाप्रमाणे होत असून याच्यामध्ये जी काही लोड शेडिंग आहे, ही लोड शेडिंग रात्री संध्याकाळी 7:30 ते रात्रीचा जो टाईम आहे तो टाईम शासनाने बदलावा. त्यानंतर तो टाईम मुलांच्या शिक्षणाचा असतो, मुलांच्या अभ्यासाचा असतो, महिलांचा स्वयंपाकाचा असतो. त्याच्यानंतर इथे बिबट्याचा वावर जास्त चालू आहे आणि चोरीचे पण अवजारे वगैरे सर्व चोरीला जातात. त्यानंतर चोरीच्या माध्यमातून अनेक चोऱ्या वाढतील. त्यामुळे शासनाने लोड शेडिंगचा टाईम बदलावा ही आमची ग्रामस्थांची मागणी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण, रूट कॅनॉल, डिजिटल एक्सरे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला.